पितृपक्षाची कथा. प्राचीन काळी एक राजा होता. त्याचे नाव होतं राजा अजातशत्रू. तो अत्यंत शौर्यवान आणि धनवान होता. परंतु त्याचे मन शांत नव्हते. त्याचे वडील काही वर्षांपूर्वी परलोकात गेले होते. त्यानंतरपासूनच राजा अजातशत्रूला नेहमी वाईट स्वप्न येत असत. त्याला वाटायचं वडील त्याला काहीतरी संदेश देत आहेत, पण तो समजू शकत नव्हता. एक दिवस त्याने आपल्या गुरुजींची भेट घेतली आणि आपली व्यथा सांगितली. गुरुजींनी समजावून सांगितले की पुत्रा, तुमचे वडील पितृ आत्मा आहेत. ते समाधानी होण्यासाठी आणि त्यांच्या सुखाची कामना करण्यासाठी पितृपक्षात त्यांना पिंडदान आणि तर्पण करणे आवश्यक आहे. राजा अजातशत्रूने गुरुजींचे मार्गदर्शन पाळले. पितृपक्षाच्या काळात त्याने मोठ्या श्रद्धेने पितृकर्म केले. त्याने पिंडदान केले, तर्पण केले आणि दिवसभर व्रत पाळले. त्याच्या या भक्तिपूर्ण कर्मामुळे त्याच्या वडिलांना मोक्ष प्राप्त झाला आणि त्यांच्या आत्मा समाधानी झाले. त्यापासून पुढे प्रत्येक वर्षी पितृपक्षाचे महत्त्व वाढले. पितृपक्ष हा काळ असतो जेव्हा आपले पूर्वजांना सन्मान आणि श्रद्धांजली अर्पण करण्याची परंपरा पाळली जाते. माणसाला हे समजायला मदत होते की पूर्वजांचे आशीर्वाद, त्यांचा आदर आणि त्यांच्यासाठी केलेले कर्म आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणतात. महत्त्व. पितृपक्षात पिंडदान आणि तर्पण करणे म्हणजे पूर्वजांना सन्मान देणे, त्यांचा आदर राखणे आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करणे. हे कर्म केल्याने मनाला समाधान मिळते आणि पूर्वजांच्या आशीर्वादाने आयुष्यात सौख्य आणि समृद्धी प्राप्त होते. असेच अधिक रोचक, धार्मिक आणि वैज्ञानिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.